माझं नाव डॉक्टर देवानंद बबनराव गणिमालकरी आहे. तर कुंदा परिसरात मी श्रीकृष्ण हॉस्पिटल या नावानं हॉस्पिटल ओपन केले. तरी आपल्या हॉस्पिटलमध्ये सगळी इमर्जन्सी सुविधा आहे. ऑक्सिजन सिस्टम काढलेली आहे. इन केस इमर्जन्सी OPD पण आपलं अवेलेबल आहे चांगलं. हे सगळं आपलं मेडिकल पण चांगलं आहे. सगळे स्टँडर्डचे प्रोडक्ट आहेत. लॅब इमर्जन्सीला लॅबची पण आपल्याकडे सगळी सुविधा आहे. अच्छा. शिशूसाठी सध्या तरी आपण केलेले आहेत उपाय, जसे की बार मशीन वगैरे. एक दोन महिन्यामध्ये आपल्याला ते चालू करायचं आहे. माझ्या शिशूसाठी बार मशीन असो, हीटर असो, न्यूरेटर जॉन्डिससाठी फोटोथेरपीचे ट्रीटमेंट वगैरे असते ते पण आपल्याला चालू करायचं आहे. जवळपास 10-15 खेडे आहेत. या खेड्यांना इमर्जन्सीला ट्रीटमेंट हवी असेल तर वसमत किंवा नांदेडच गाठायला आहे. इन केस एखादा पेशंट फिट्स वगैरे झटके तापीचे झटके येतात, त्यावेळेस लहान मुलांना चोकिंग बसते, त्यावेळेस त्याचा ऑक्सिजन वगैरे थांबते. त्यावेळेस आपल्याकडं सगळ्या कुंदारा परिसरातील भागामधील सगळ्या पेशंटना इन केस आपल्याकडे ऑक्सिजनची सुविधा खूप महत्त्वाची आहे. तर आपल्या गावामध्ये आपण ती चांगल्या प्रकारे आणलेली आहे. तशा पेशंटला हेल्पफुल होते. जर दुसरे पेशंट समजा निमोनियाचे असो, व्हायरल निमोनिया असो, लहान लेकरामध्ये कसं समजा डेड इमर्जन्सीपर्यंत येईपर्यंत घरामध्ये कळत नसते. त्यावेळेस जेव्हा मुलांना जास्त सिव्हिअर होते त्यावेळेस आपण जेव्हा नांदेडला इकडे तिकडे जायला उशीर होते, त्या टाईमला आपल्याकडे थोडं प्रायमरी ट्रीटमेंट जरी भेटली इमर्जन्सी केसमध्ये, तेवढंच रुग्णांना हेल्पफुल होते आपल्याकडून. त्या हिशोबानं आपण एक प्रायमरी सेंटर म्हणून एक चांगल्या पद्धतीने चालवायचा विचार आहे आपला. जास्त डेड इमर्जन्सी असले तर आपल्याला नांदेड वगैरेला चांगल्या अगोदरच प्रिस्क्राईब करायचे, रेफर करायचे. तेच कंडिशन ओळखून काही ट्रीटमेंट म्हणजे कसं 10 दिवस ट्रीटमेंट, 15 दिवस ट्रीटमेंट कंटिन्यू चालू राहून त्यावेळेस इमर्जन्सी येईपर्यंत कळत नसते लहान मुलांना. त्यावेळेस आपण चांगल्या रुग्णांना हे सेवा दिली, ॲडवाईस केलं तर ते पण हेल्पफुल होतं. सर्वप्रथम या कुरुंदा व परिसरातील गोरगरीब शेतकरी व मजूरदार यांच्यातर्फे मी डॉक्टर साहेब दळवी यांचं अभिनंदन करतो. अभिनंदन याच्यासाठी की आतापर्यंत रात्रीच्याला एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या गावामध्ये किंवा परिसरातील लोकांसाठी रात्रीच्याला कुठलाही डॉक्टर ह्या कुंड्यामध्ये उपलब्ध नव्हता. परंतु यांचं घर इथंच आहे आणि दवाखानासुद्धा इथं आहे. म्हणून आणि विशेष म्हणजे लहान लेकराचा डॉक्टर दवाखाना नांदेड किंवा वसमत शिवाय नव्हता, उपलब्ध नव्हता. म्हणून पेशंट गोरगरिबांना जीप करून किंवा कार करून नेणं शक्य नव्हतं. म्हणून त्यांचे आशीर्वाद डॉक्टर साहेबांना लागतील अशी ईश्वर चरणी मी प्रार्थना करतो व यांचा दवाखाना भरभराटीला राहो आणि सर्व रुग्णांना सेवा चांगल्या दर्जाची देतील अशी अपेक्षा करून मी मानू शकतो.